नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 24 मला वाटतं सप्टेंबर आहे 2025. आणि बिहारची राजधानी पाटणा या शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. किती वर्षांनी झाली वगैरे हा विषय बाजूला ठेवा. यात काय काय प्रस्ताव वगैरे पारित करण्यात आले याविषयी जी माहिती हाती आली ती बघितल्यानंतर मला धक्का बसला. धक्का एवढ्यासाठी बसला की त्यातून राहुल गांधींची प्रेरणा माझ्या लक्षात आली. अंतरवाली सराटी या एका नगण्य गावामध्ये आंदोलन सुरू करून राष्ट्रीय आणि मुंबईच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे मनोज भाऊ जरांगे पाटील यांच्या व्यक्तिमत्वाने आणि कर्तृत्वाने काँग्रेस पक्षाचे हायकमांड सर्वोच्च नेते राहुल गांधी किती प्रभावित झालेले आहेत त्याची प्रचिती ह्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जे प्रस्ताव वगैरे संमत झाले किंवा बिहारच्या मतदारांना जे आश्वासन दिले त्यातून त्याचं प्रतिबिंब दिसतं की राहुल गांधी हे बिहारच्या जनतेला काय देऊ इच्छितात. तर जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे मिळवून देण्याचं आंदोलन पुकारलं त्यातूनच राहुल गांधींनी ही प्रेरणा घेतली असावी. अर्थात मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे हे महाराष्ट्रापुरतं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांपुरतं मर्यादित आहे आणि बिहारमध्ये तर मराठे नाहीत. त्यामुळे राहुल गांधी हे बिहारमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी काहीतरी उपोषण करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या घरात घुसून माझ्यावर गोळ्या झाडा म्हणून आंदोलन करतील अशी माझी बिलकुल अपेक्षा नाहीये. पण ज्या गोष्टीसाठी जरांगे पाटील यांनी गेली 2 वर्ष, 2.5-3 वर्ष धमाल उडवलेली आहे त्या आंदोलनामध्ये जे मिळू शकत नाही ते मागण्याचा आणि त्यासाठी हजारोच्या हजारो लोकांना रस्त्यावर उतरवण्याचा चमत्कार मनोज जरांगे यांनी घडवलाय. बहुधा राहुल गांधी त्यामुळे प्रभावित झाले असावेत की अरे, इतक्या सोप्या पद्धतीने एवढं मोठं आंदोलन उभं करता येतं आणि एका राज्य सरकारला पळापळ करायची पाळी आणता येते. तर आपणही हा प्रयोग हा बिहारमध्ये प्रयोग म्हणून करायचा आणि नंतर देशव्यापी त्याच आधारावर आंदोलन उभं करून नरेंद्र मोदी सरकार पाडायचं, उलथून टाकायचं असा विचार राहुल गांधींच्या मनात आला असेल तर नवल नाही. कारण शेवटी राहुल गांधींचं उद्दिष्ट सरकार बनवणं किंवा जनहिताचे काही निर्णय घेणं त्यासाठी सत्ता राबवणं असा वगैरे बिलकुल नाही. राहुल गांधींचं उद्दिष्ट साफ आहे. त्यांना सरकार बनवायचं सुद्धा नाही. त्यांना फक्त नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून हुसकून लावायचं आणि ते हुसकून लावायचं असेल तर मग त्यासाठी कुठल्याही मार्गाने मोदी सरकार गडगडून पडेल यासाठी जे जे प्रयत्न करायचे त्या त्या प्रयत्नांसाठी झोकून द्यायचं हे राहुल गांधींनी मनोमन ठरवलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला माहितीये मध्यंतरी बांगलादेश, श्रीलंका, तो फिलिपाईन्स किंवा नेपाळ या ठिकाणी जे तरुणांनी विद्यार्थ्यांनी उठाव केले आणि तिथल्या सरकारांना उलथून पाडलं तसंच काहीस भारतात झालं पाहिजे आणि नरेंद्र मोदी सरकार उलथून पडलं पाहिजे यासाठी राहुल गांधी झपाटलेले आणि त्यामुळेच त्यांनी नेपाळच्या सारखं, आता नेपाळमधल्या आंदोलनाला विद्यार्थी आंदोलन म्हटलं गेलं नाही. बांगलादेश किंवा इंडोनेशिया वगैरे जिथे आंदोलनं झाली तिथे प्रामुख्याने ती विद्यार्थ्यांकडून आंदोलनं झाली होती. पण
नेपाळ सारख्या छोट्या देशामध्ये जे आंदोलन झालं त्याला जेनजी असं नाव देण्यात आलं. जेनजी याचा अर्थ असा की जे तरुण आहेत, सुशिक्षित आहेत, देशामध्ये समाजामध्ये बदल व्हावा आणि आपला देश, आपला समाज सुखवस्तू व्हावा, यासाठी शासन व्यवस्थेमध्ये सुधार करणं, त्यात बदल करणं आणि देशाला प्रगतीपथावर नेणं, अशा इच्छेने भारावलेला जो तरुण आहे, त्याने सत्तेत बसलेल्या आणि सत्तेची घराणेशाही करून टाकणाऱ्या व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी जाळपोळ वगैरे आंदोलन केली आणि अवघ्या 48 तासात नेपाळचं सरकार कोसळलं. मंत्री, पंतप्रधान यांना जीव मुठीत धरून फरारी व्हावं लागलं. आणि त्यामुळे असं इथे झालं तर मोदी सरकार कोसळून पडेल आणि आपलं जे उद्दिष्ट आहे ते गाठलं जाऊ शकतं. म्हणून राहुल गांधींनी भारतातल्या जेनझीना, म्हणजे युवा पिढीला, तरुणांना, विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे की रस्त्यावर उतरा, रस्त्यावर उतरा आणि आंदोलन करा. पण राहुल गांधी यांचा अजेंडा आणि भारतातल्या जेनजी यांचा अजेंडा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अर्थात नेपाळच्याही किंवा इतर देशातल्या जेनजीचा किंवा तरुणांचा उद्देश सुद्धा वेगळा होता. राहुल गांधींचा अजेंडा जसा आहे तसं तिथल्या तरुणांना आपल्या देशातलं सरकार पाडायची इच्छा नव्हती. पण ते झपाटल्यासारखे बाहेर आले. त्यांनी धिंगाणा केला, जाळपोळ केली, अराजक माजवलं, दंगली केल्या. त्याचं कारण त्यांना आपल्या घरात शांत झोपणं अशक्य झालं होतं, जगणं अशक्य झालं होतं. नोकरी, कामधंदा, महागाई या सगळ्या समस्या इतक्या रडकुंडीला आणणाऱ्या होत्या की बस हे सरकार बदललं नाही तर परिस्थिती बदलणार नाही. कारण सरकार बदललं, सरकारच्या हाती परिस्थिती बदलणं असतं. सरकार जे जे विविध विविध निर्णय घेतं त्या निर्णयामुळे जी व्यवस्था असते, जी परिस्थिती असते ती बदलू शकते. आपण बघितलं 2014 पासून नरेंद्र मोदी हे सरकार आलं आणि त्याच्या आधी 10 वर्ष जे सरकार होतं ते सरकार असताना परिस्थिती बदलतच नव्हती. भ्रष्टाचार चालू होता, मोकाट भ्रष्टाचार चालू होता, एकामागून एक घोटाळे रस्त्यावर येत होते आणि त्या घोटाळ्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं, आवाज उठवला तर त्यांना उचलून झोडपून काढलं जात होतं. अण्णा हजारे, केजरीवाल यांची आंदोलन त्यासाठी झाली. रामलीला मैदानावर आंदोलनाला बसलेल्या रामदेव बाबांना पोलीस अंगावर घालून राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाच्या सरकारने पळवून लावलं होतं. ती परिस्थिती बदलणारच नाही असं लोकांना वाटत होतं. पण 2014 मध्ये नरेंद्र मोदींचं सरकार या देशात आलं आणि बघता बघता गेल्या 10 वर्षामध्ये परिस्थिती आमूलाग्र बदलून गेलेली आहे. उपाशी मरण्याची पाळी कोणावर येत नाही. कमी अधिक प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करावं, जाळपोळ करावी, पेटवापेटवी करावी, दगडफेक करावी असं तरुणांना वाटत नाहीये. अगदी काश्मीरच्या खोऱ्यामध्ये जिथे भारतीय सैनिकांवर शाळकरी पोरं सुद्धा राजरोज दगड मारत होती, कुठेही देशात घातपात होत होते, नक्षलवादी गोष्टी चालू होत्या, या सगळ्याला गेल्या 10 वर्षामध्ये जो आळा बसला त्याचं एकमेव कारण, परिस्थिती बदलली त्याचं एकमेव कारण युपीए सरकार गेलं, मनमोहन सरकार गेलं आणि नरेंद्र मोदी सरकार आलं. राहुल गांधी आणि त्यांच्या आईचं कठपुतळी सरकार गेलं आणि मोदी सरकार आलं. त्या मोदी सरकारने असे अनेक निर्णय घेतले की इथली परिस्थिती बघता बघता बदलत गेली. जी परिस्थिती सामान्य नागरिकाला, तरुणाला जगणं सुद्धा अशक्य करून टाकते, ती परिस्थिती बदलावी ही त्या तरुणाची इच्छा असते आणि त्याचा कडेलोट झाला की तो रस्त्यावर उतरतो. आणि त्यामुळे श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया इत्यादी देशामध्ये जे काय उठाव झाले आणि तख्तापलट झाला त्याचं मूळ कारण तिथे नागरिकांचं जगणं असह्य झालं होतं. त्यातून आंदोलनं उभी राहिली
आणि ती सगळी कुठल्याही पक्षाच्या आवाहनाशिवाय उभी राहिली. नेपाळ असो, श्रीलंका असो, फिलिपाईन्स असो, इंडोनेशिया असो, बांगलादेश असो, या देशात ज्या आंदोलनातून तख्तापलट झाला, तुमच्या लक्षात येईल की ती आंदोलनं कुठल्याही एका राजकीय पक्षाने किंवा विरोधी पक्षाने सुरू केली नव्हती, उभी केली नव्हती. राहुल गांधी इथेच गडबडलेले आहेत. त्यांच्या लक्षात येत नाहीये की आपण इतका आटापिटा करतोय मोदी सरकार उलथून टाकण्यासाठी. पण उलथून का टाकायचं? देशात प्रस्थापित संविधानानुसार चालणारं सरकार हे उलथून कशाला टाकायचं हे राहुल गांधींना कळलेलं नाही. आणि त्यामुळे त्यांनी जे काय एकामागून एक आरोप करून, खोटे नाटे आरोप करून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, त्याला आवश्यक तितका नजरेत भरण्यासारखा प्रतिसादच मिळत नाही. ना मोर्चामध्ये प्रतिसाद मिळतोय, ना यात्रेमध्ये प्रतिसाद मिळतोय, ना मतदानामध्ये प्रतिसाद मिळतोय. आणि म्हणून तर 1.25 वर्षापूर्वी झालेल्या लोकसभेच्या तिसऱ्या निवडणुकीत परत एकदा नरेंद्र मोदी यांना यश मिळालं, भरे बहुमत हुकलं, तरी तिसऱ्यांदा पाठोपाठ नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की लोकांचं जीवन अतिशय सुखी आणि ऐषारामी करण्याचं कुठलंही आश्वासन मोदींनी दिलेलं नव्हतं. पण देशाला विकासाकडे घेऊन जाताना अधिकाधिक लोकसंख्येचं नित्य जीवन सुसह्य आणि समाधानी व्हावं, यासाठी आपण प्रयत्न करू, हे मोदींनी सांगितलं होतं. आणि त्यामुळे लोकांचं, कुटुंबाचं, तरुणांचं, महिलांचं जीवन जेव्हा सुसह्य होतं, तेव्हा आंदोलनाची हवा कमी होत जाते. मोदींच्या गेल्या 10-11 वर्षाच्या कारभारामध्ये हळूहळू करत देशातली आंदोलनं आटोपत गेली. याचं कारण जनमानसातला असंतोष कमी कमी होत गेलेला आहे. आणि म्हणून राहुल गांधी यांना कितीही वाटत असलं जेनजीचं आंदोलन झालं पाहिजे, तर ते भारतात होऊ शकत नाही, ही जितकी वस्तुस्थिती आहे. पण त्याच वेळेला अगदी काल परवा आपण बघितलं, ऐन गणेशोत्सवामध्ये मुंबईत मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जे भयंकर भीषण आंदोलन झालं, मुंबईला ओलीस ठेवल्यासारखं आंदोलन झालं. त्यामुळे राहुल गांधी इतके काय म्हणतात ते प्रभावित झालेले आहेत, इम्प्रेस झालेले आहेत, ते आपल्यालाही मनोज जरांगे यांच्यासारखं अशक्य वाटणारं आंदोलन करता येईल. आणि त्यासाठी मनोज जरांगे यांना आपण आदर्श किंवा गुरु मानून आपण आंदोलनाच्या भूमिकेत गेलं पाहिजे. आणि म्हणून कदाचित राहुल गांधी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या आंदोलनाचा किंवा भूमिकेचा अभ्यास केलेला असावा. कदाचित राहुल गांधी यांना अभ्यास वगैरे जमत नाही बिचारा. त्यांना इतक्या मोर्चा काढायच्या असतात, परदेशी सुट्टी घ्यायला, फिरायला, पर्यटनाला जायचं असतं, त्यातून अभ्यास करायला राहुल गांधींना वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या रिसर्च टीमला किंवा कुठल्या तरी रिसर्च एजन्सीला काम दिलं असेल, आणि त्या रिसर्च एजन्सीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं इप्सित किंवा रहस्य शोधून काढलं. ते रहस्य असं आहे की जे सरकारला करणं अशक्य आहे, देणं अशक्य आहे, कायद्याच्या चौकटीत बसत नाही, अशी मागणी करायची आणि त्यावरून लोकांची माथी इतकी भडकवायची की लोक ती मागणी पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरलीच पाहिजेत. आता महाराष्ट्रातलं मराठा आरक्षण हे जे आंदोलन आहे, ती मागणी कुठलंही सरकार आलं, जरांगे पाटील यांना सुद्धा मुख्यमंत्री पदावर बसवलं, तरीही ते मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करू शकणार नाहीत. याचं कारण सुप्रीम कोर्टाने आरक्षणासाठी 50% ही मर्यादा घातलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी जर 49% आरक्षण गेलेलं असेल, तर नव्या कुठल्याही जातीला आरक्षण द्यायचं तर आधीच्या आरक्षण मिळालेल्या कुठल्या ना कुठल्या जातीच्या तोंडातला घास काढून मराठ्यांना द्यावा लागेल. आणि त्यामुळे ओबीसी असेल किंवा इतर कोणी असेल, ते ताबडतोब रस्त्यावर उतरले की आमचं काढून घेता कामा नये. आणि सरकार पेचात पकडलं.
देवाभाऊ अडचणीत आले. आता देवाभाऊ कसे अडचणीत आले हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही. जितके कोणी पुरोगामी सेक्युलर युट्यूबर्स आहेत त्यांची सगळी ती वक्तव्य आहेत, व्हिडिओ आहेत, ते तपासा की आता देवाभाऊला राजीनामा देऊन नागपूरला पळूनच जावं लागेल इथपर्यंत मनोज भाऊ जरांगे यांच्या यशस्वी आंदोलनाची वर्णनं येऊन गेलेली. ती वाचली की तुम्हाला कळेल देवाभाऊ कशा अडचणीत आले होते. पण मुद्दा तो नाही, मुद्दा राहुल गांधींचा आहे की जर अशक्य कोटीतली गोष्ट मागून जरांगे पाटील एवढं मोठं आंदोलन उभं करून मुंबईला आणि सरकारला पोलीस ठेवू शकतात, तर आपणही देशव्यापी आंदोलन उभं करू शकतो. हा जो मुद्दा राहुल गांधींनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून शोधलेला आहे, त्यावरच एक प्रस्ताव हा पाटण्याच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये संमत करण्यात आलेला आहे. अर्थात तो प्रस्ताव असा आहे की 50% अधिकचं आरक्षण पिछडे आणि अतिपिछडे यांना देण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून घेतला जाईल. म्हणजे काँग्रेसचं सरकार आलं, काँग्रेस सत्तेमध्ये असेल बिहारच्या विधानसभा राज्यामध्ये, तर अतिपिछडे पिछडे वगैरे आहेत त्यांच्यासाठी अधिकचं आरक्षण देणारा प्रस्ताव हा विधानसभेत मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्र सरकारने तो 9व्या परिशिष्टामध्ये टाकावा यासाठी मागणी केली जाईल. आणि 9व्या परिशिष्टामध्ये तो प्रस्ताव गेला नाही तर काय होईल? आता हा ठराव हा पाटण्याच्या अधिवेशनामध्ये, काँग्रेस कार्यकारिणीच्या अधिवेशनामध्ये जेव्हा संमत केला जातो तेव्हा यापूर्वी असे विविध विधानसभांचे जे प्रस्ताव आहेत ते पास झाल्यानंतरही तिथे हे जादाचं 50%पेक्षा जादाचं आरक्षण का मिळालेलं नाही याच्यावरही बराच उहापोह झालेला आहे. प्रत्येक वेळेला तामिळनाडू हे उदाहरण दिलं जातं. याचं कारण तामिळनाडू हे देशातलं एकमेव राज्य असं आहे की त्या राज्यामध्ये 63% काय 69% इतकं, म्हणजे 50%पेक्षाही 15-20% अधिकचं आरक्षण आहे. मग ते जर चालतं तर इतर राज्यांना 50%च्या पुढे का जाऊ दिलं जात नाही हा वादाचा विषय झालेला आहे. पण त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण असं आहे की ते तमिळनाडूचं आरक्षण आणि तो प्रस्ताव आणि तो कायदा हा 9व्या परिशिष्टामध्ये घटनेच्या टाकलेला आहे. आणि त्यानंतरच ज्या आरक्षण वाढण्याच्या याचिका सुप्रीम कोर्टात गेल्या त्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की यापुढे कोणीही 50%च्या पुढे आरक्षण नेणार नाही, आणि नेलं तर तो कायदा 9व्या परिशिष्टामध्ये टाकता येणार नाही. तो 9व्या परिशिष्टामध्ये टाकायचा प्रयत्न झाला तर 9व्या परिशिष्टाचे निर्बंध झटकून सुप्रीम कोर्ट सगळ्या 9व्या परिशिष्टातल्या उरलेल्या कायद्यांची सुद्धा छाननी सुरू करेल. आणि त्यामुळे तमिळनाडू नंतर जितक्या ठिकाणी अधिकच्या आरक्षणाचा विषय आला त्यांचं घोडं 50%वर येऊन अडलेलं आहे. हरियाणामध्ये जाट, राजस्थानमध्ये गुज्जर आणि गुजरातमध्ये पटेलांचं जे आरक्षण आंदोलन होतं ते तिथेच फसलं. आणि त्या आंदोलनाचा, गुजरातच्या आंदोलनाचा जो नेता होता हार्दिक पटेल, तोच शेवटी उठला आणि भाजपत दाखल झाला, आमदार आहे भाजपचा. असो, मुद्दा तो नाही. पण असं काहीतरी मागायचं की जे अशक्य आहे हे जर जरांगे पाटील यांनी केलं असेल तर आपण जरांगे पाटलांना गुरु मानू आणि आपण सुद्धा बिहारमध्ये हा प्रयोग करू की जे अशक्य कोटीतला आहे. बिहार विधानसभेने प्रस्ताव केला म्हणून भारत सरकार त्यांनी केलेला 50%पेक्षा अधिक आरक्षणाचा कायदा किंवा प्रस्ताव 9व्या परिशिष्टामध्ये टाकायची बिलकुल शक्यता नाहीये. पण नाही टाकलं म्हणून आंदोलन पेटवता येईल आणि मग देशभर पेटवता येईल आणि मग मोदी सरकार उलथून पाडता येईल. राहुल गांधींचं उद्दिष्ट आरक्षण नाही किंवा सरकार बनवणं नाही किंवा जनतेच्या हिताचं काही करायचं असं राहुल गांधींचं उद्दिष्टच नाहीये.
राहुल गांधींचं उद्दिष्ट मोदी सरकार उलथून पाडणं आहे आणि त्यासाठी अराजक आणि आंदोलन आवश्यक आहे. आणि ते आंदोलन जर जेन जी करत नसतील, भारतातले तरुण करत नसतील, विद्यार्थी करत नसतील, तर मग महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणासारखं आरक्षणावरून बिहार पेटवायचा आणि ती आग देशभर घेऊन जायची. यासाठी बहुधा राहुल गांधी यांनी जरांगे पाटील यांना मनातल्या मनात गुरु म्हणून हा असला प्रस्ताव हा पाटण्याच्या काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये पास करून घेतलेला असावा. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.